मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्स 1चा 10वीचा लेसन नंबर 3 या ठिकाणी पाहत आहे. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. कशा प्रकारे आपण रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे जे इक्वेशन आहेत किंवा रिॲक्शन कशा प्रकारे आपण राईट करणार ते सर्व या लेसनमध्ये आपण शिकणार आहे. तर in earlier standard we have seen how compounds are formed by a chemical combination of element. दोन एलिमेंट हे एकत्र येऊन त्यांचं कशा प्रकारे कंपाऊंड फॉर्म होते हे आपण पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असेल आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट जेव्हा एकत्र येतात त्यापासून वॉटर तयार होते. त्या H2O आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे फॉर्म्युले आपण कशा प्रकारे तयार केले त्यांनाच आपण कशा प्रकारे कंपाऊंड म्हटलं हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहे. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड इज टू अटेन अन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कंप्लीट ऑक्टेट. तर ऑक्टेट कशा प्रकारे फॉर्म होते किंवा त्या ठिकाणी ड्रायव्हिंग फोर्स कशा प्रकारे बॉन्ड फॉर्म करतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. द ॲटम्स अटेन अ कंप्लीट ऑक्टेट बाय गिविंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ ईच अदर. तर ॲटम काय करतो, एक तर तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा शेअर करतो किंवा स्वतः घेतो. ओके. तर अशा प्रकारे आपण ॲटम्स इलेक्ट्रॉन कशा प्रकारे डोनेट किंवा शेअर किंवा घेतो किंवा देतो हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहे केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th अँड 19th century कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट ऑन केमिकल रिॲक्शन. 1800 ते 1900व्या काळात काही शास्त्रज्ञांनी काय केलं, केमिकल फंडामेंटल एक्सपेरिमेंट केले. कशावरती, केमिकल रिॲक्शनवरती. दे प्रूव्ड, त्यांनी काय प्रूव्ह केलं, from their experiments that during chemical reaction composition of matter changes. केमिकल रिॲक्शन जेव्हा घडून येते, महत्त्वाचा पॉईंट आहे, जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते मी इथे राईट करणार. केमिकल रिॲक्शन जेव्हा घडते तेव्हा कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. म्हणजे जेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येईल तेव्हा जे कंपोजिशन म्हणजे काय, घटक, त्या सबस्टन्स मधले असणारे जे घटक आहेत ते काय होतात, बदलतात, ओरिजिनल राहत नाही. अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. तो चेंज कसा असतो मग, परमनंट. चेंज कसा असेल, परमनंट असेल. ओके. जेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येते तेव्हा कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणजेच घटक, त्यामधले घटक काय होतात, बदलतात. आणि तो जो बदल आहे, हा जो बदल आहे हा कसा असतो, परमनंट असतो. कसा असतो, परमनंट. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, केमिकल रिॲक्शन. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. तर केमिकल रिॲक्शन मध्ये आपण पाहिलं बदल कसा होतो, परमनंट. आणि फिजिकल रिॲक्शन मध्ये जेव्हा फिजिकल रिॲक्शन होतात किंवा त्यांनी हे एक्सपेरिमेंट करून पाहिले, फिजिकल रिॲक्शन मध्ये आपल्याला कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होणार नाही. जो पदार्थ आहे त्याचा घटक तोच राहणार, फक्त स्टेट चेंज होईल. काय होणार, स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. काय होणार, फक्त त्यामध्ये स्टेट ऑफ मॅटर चेंज होईल. म्हणजे भौतिक बदल आपल्याला पाहायला मिळेल. फिजिकल म्हणजेच काय, भौतिक दृष्ट्या.
आणि स्टेट म्हणजे त्यांची अवस्था, काय अवस्था चेंज होईल, काय होणार अवस्था चेंज होणार. आणि हा जो चेंज आहे हा कसा आहे टेम्पररी आहे. कसा आहे हा चेंज टेम्पररी आहे. हा पुन्हा त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. लक्षात. अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. तर हे असे बदल जे आहेत हे आपल्याला कसे पाहायला मिळतात टेम्पररी पाहायला मिळतात, तात्पुरते पाहायला मिळतात. जसं की बर्फाचं पाणी होणे, पाण्याचा पुन्हा आपण बर्फ तयार करू शकतो. तर हा बदल कसा आहे टेम्पररी आहे. कसा आहे टेम्पररी. तर इथे आपल्याला काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. त्यामध्ये आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिनॉन गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर काही फिनॉमिनॉन दिलेले आहेत, काही आपल्याला फिनॉमिनॉन या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामध्ये आपल्याला विचारलेला आहे तो फिजिकल चेंज आहे. कोणता फिजिकल आहे किंवा केमिकल आहे, त्यावरती आपल्याला फक्त टिक मार्क करायची आहे. काय करायचं आहे टिक मार्क करायची आहे. फिजिकल असेल तर आपण फिजिकल वरती टिक करणार. ओके. तर पहिला आपल्याला फिनॉमिनॉन या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही गोष्टी समजल्या तुम्हाला. केमिकल चेंज म्हणजे काय, फिजिकल चेंज म्हणजे काय. केमिकल रिॲक्शन मध्ये कंपोजिशन, त्यामधले पूर्ण घटक बदलून जातात. एखादं फळ असते ते पिकणं म्हणजेच ओरिजिनॅलिटी मधून ते केमिकल रिॲक्शन झाली. आता ओरिजिनल जे पिकलेलं जे कच्चं फळ आहे ते पिकलं म्हणजे त्याच्यामधले कंपोजिशन ऑफ मॅटर ते चेंज झाले, घटक चेंज झाले. पुन्हा ते रॉ मटेरियल होऊ शकते का नाही. ओके. तर अशाच प्रकारचे काही एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. जे बर्फ आहे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर जर झालं तर हा कसा चेंज आहे, कसा आहे फिजिकल चेंज आहे. कसा आहे चेंज फिजिकल चेंज आहे. इथे काय चेंज झालं याचं फक्त स्टेट म्हणजे अवस्था. बर्फाचं पाणी झालं, बरोबर. ते पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, व्यवस्थित पाहून घ्याल. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. त्यानंतर आहे कुकिंग ऑफ फूड. काय आहे कुकिंग ऑफ फूड. आपण अन्न म्हणजे भाजी जर तयार केली, बरोबर, गोबी आणलेली आहे, त्या गोबीला आपण तयार केलं म्हणजे त्याचं फूड तयार केलं, तर पुन्हा त्या गोबीमध्ये जाणार आहे का, गोबी तयार होणार आहे का त्यापासून. ओके. स्पिनॅच पालक घेऊ शकता तुम्ही, पालकाची भाजी केली पुन्हा पालक तयार होणार आहे का नाही. त्यामध्ये तो चेंज केमिकल चेंज होणार आहे. त्यानंतर आहे रायपनिंग ऑफ फ्रूट. फळ पिकणे. रायपनिंग काय आहे रायपनिंग ऑफ फ्रूट्स. हा कोणता चेंज असेल केमिकल चेंज असेल. ओके. हा फिजिकल चेंज इथे क्रॉस करणार आपण, म्हणजे जे नाही आहे ते आणि जे आहे ते टिक करणार. ओके. म्हणजे ते आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. हा फिजिकल चेंज आहे का रायपनिंग ऑफ फ्रूट. फळ पिकणे नाही. ओके. ते पिकलं म्हणजे एकदा पिकलं. ओके. तर केमिकल चेंज. त्यानंतर फोर्थ आहे मिल्क टर्न इनटू कर्ड. मिल्क टर्न इनटू कर्ड म्हणजे दुधाचं कशामध्ये रूपांतर झालं, दह्यामध्ये. दुधाचं जर दह्यामध्ये रूपांतर झालं असेल तर पुन्हा दह्याचं दूध होऊ शकते का नाही. म्हणजे हा कोणता चेंज आहे केमिकल चेंज आहे. कोणता आहे केमिकल चेंज आहे. त्यानंतर आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. फिफ्थ काय आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. फिजिकल चेंज. का बरं, कारण की आपण जर पाणी गरम केलं तर ते वाफेच्या फॉर्ममध्ये त्या झाकणावरती बसते, माहित आहे, बरोबर. ते थंड झाले की पुन्हा पाण्यामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होते. म्हणजे इथे याची काय झाली फक्त स्टेट बदललेली आहे.
ओके, स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, म्हणून हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज. त्यानंतर आहे 6 डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. डायजेशन ऑफ फूड इन स्टमक, एकदा आपण जेवण केलं की त्याचं डायजेशन होतंय. ओके, आणि तो चेंज जो आहे हा कसा आहे, केमिकल चेंज आहे, पुन्हा त्याचं अन्नामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. कोणता चेंज आहे, केमिकल चेंज. त्यानंतर आहे नेक्स्ट 7 नंबर. ओके, तर साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर, हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. ओके, साइज रिडक्शन, रिडक्शन म्हणजेच कमी होणे, रिडक्शन म्हणजे रिड्यूस होणे, कमी होणे, त्याला आपण डांबराच्या गोळ्या म्हणतो मराठीमध्ये. ते नॅफ्था बॉल जे आहे हे आपण ज्या ठिकाणी आपली अलमारी असते, बूट आपण ज्या ठिकाणी ठेवतो किंवा अशा टॉयलेटमध्ये आपल्याला ते नॅफ्था बॉल्स पाहायला मिळतात, वॉशरूममध्ये, बरोबर ना. तर ते काय होतात, साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर, एअरमध्ये काय होतात, ते एक्सपोज होतात, दिवसेंदिवस ते कमी कमी होत जातात, बरोबर. तर हा जो चेंज आहे हा कसा आहे, फिजिकल चेंज आहे. ओके, ते एअरमध्ये जरी एक्सपोज झाले तरी त्याचे पार्टिकल आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळतात. ओके, म्हणजे नेक्ड आयने आपण त्याला पाहू शकत नाही, परंतु ते त्यांचं जे कंपोजिशन आहे ते चेंज नाही होणार, फक्त काय होणार, स्टेट चेंज होत आहे. कळत आहे. त्यानंतर आहे स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. तर हा एक चेंज आहे, याला आपण केमिकल चेंज म्हणतो. कोणता चेंज म्हणतो, 8वा जो आहे स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. ओके, तर हा जो चेंज आहे हा फिजिकल नसून कोणता आहे, केमिकल चेंज आहे. कोणता आहे, केमिकल. आणि नेक्स्ट आहे ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. 9वं काय आहे, ब्रेकिंग ऑफ ग्लास. जो ग्लास आहे, फॉर एक्झाम्पल एखादा काचेचा ग्लास आहे, उसाचा रस पेता, हां, तर पकडायचा असा खाली सोडून द्यायचा, तो काय होणार, फुटणार आहे. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम अ हाईट, ग्लास ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम अ हाईट वरून पडल्यानंतर तो ग्लास काय होतो, तुटतो. तर त्याचं स्टेट ऑफ मॅटर चेंज होते. काय होते, स्टेट ऑफ मॅटर चेंज होते. जे कंपोनंट्स आहेत, जे कंपोजिशन आहे, ग्लास तर ग्लासच राहणार आहे ना, बरोबर. म्हणून याला आपण काय म्हणतो, फिजिकल चेंज. कसा आहे, फिजिकल चेंज. हा केमिकल चेंज आहे का, नाही. समजलं, यस ऑर नो. तर नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळते, इथे आपण काय काय शिकलो. अ फिजिकल चेंज, पहा, फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. जर आपण पाण्याचं तापमान वाढवलं, त्याच्यामध्ये बर्फ ठेवला, त्याचं टेम्परेचर वाढवलं, तर त्याचं रूपांतर होते पाण्यामध्ये, बरोबर. म्हणजे जे पॅरामीटर्स आहेत, कोणतं टेम्परेचर, प्रेशर, हे जर वाढवत असू तर आपल्याला इथे फिजिकल चेंज पाहायला मिळतो. ओके, ऑफेन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज कसा आहे, रिव्हर्सिबल आहे. पुन्हा पाण्याचं बर्फाचं पुन्हा पाणी होऊ शकते, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल म्हणतो. कसा, रिव्हर्सिबल. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. जे कंपोजिशन आहे मॅटरचं ते कसं राहते, सारखं राहते. ओके, हेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी या आधी सुद्धा तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शन पाहिलं आपण, इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. केमिकल रिॲक्शनमध्ये
जे घटक भाग घेत आहे A + B दॅट गिव्स C + D, तर या ठिकाणी ए आणि बी हे काय आहेत, रिॲक्टंट आहेत. काय आहेत, रिॲक्टंट. आणि जे फॉर्म झालेलं आहे त्यांच्यापासून त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट म्हणत असतो. केमिकल रिॲक्शनमध्ये कोणता तरी जे सबस्टन्स आहेत ते रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना काय म्हणतात, रिॲक्टंट म्हणत असतात. आणि त्यांच्यापासून काहीतरी वेगळा सबस्टन्स फॉर्म होत असेल त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोडक्ट असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कॉम्बिनेशन ऑफ कोल इन द एअर इज केमिकल रिॲक्शन. तर कार्बन हा जर ऑक्सिजनच्या याच्यामध्ये आला, कॉन्टॅक्टमध्ये आला, तर त्यापासून कोणता फॉर्म होतो, काय फॉर्म होते, कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्म होत असतो. कळत आहे, यस ऑर नो? तर नेक्स्ट आहे केमिकल इक्वेशन, ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.